जुई आणि मी आम्ही कधीच भांडत नाही. मी जुई. हा माझा धाकटा भाऊ ईशान. ईशान मी फ्रान्सला गेल्यावर जुईची काळजी घे. ही तारा MTV मध्ये प्रोड्युसर आहे. 4 वर्ष इंजिनिअरिंग कॉलेजला एकत्र होतात तुम्ही. ती तुझ्या प्रेमात कशी नाही रे पडली? हा नासिर पायलट आहे. लग्न करतेय मी नासिरशी. तू काय करते सरिता? वाण्याकडे जाते ना, तेल संपलंय. आणि हा पियर बेरो आमचा फ्रेंच मित्र. तो संगीतकार आहे. Shekhar tells me you're his close friend. Yeah, so how do you communicate? आणि शेखर एकटा रमतो आमचा. बासरी वाजवतो ना तो. एका पोकळ बांबूच्या नळीत फुंकर घातली की आपल्याच दुखावलेल्या मनावरती पडते. बोलता येत नाही याला काकू, पण सगळी वाद्य इतकी छान वाजवतो. शेखरची आणि याची CD काढली तिथल्या कंपनीनं. एवढी गुणी प्रसिद्ध माणसं तुम्ही आमच्याकडे आलात. तुमचा पायगुण चांगलाच ठरणार. एक शब्द शब्द दुसरा मधून जाते. एकच रे पोकळ आकाशाला डसतो. रिता रितासा एकच मे. पंधरा 16 वर्षांनंतर येतोय कोकणात. कुठेच परतून जातात नाही असं म्हणतात रे. तुझा निर्णय अगदी पक्का आहे? कोणता? माझ्याबरोबर फ्रान्सला न येण्याचा. मी तिकडे येऊ नये असं मला वाटतं, पण म्हणजे काही निर्णय नाही. योग्य आणि भरपूर शब्द वापरून पॉलिटिकली करेक्ट बोलतेस तू. तुला निर्णयाची जबाबदारी माझ्यावर टाकायची आहे का? सतत दुसरं कोणीतरी माझ्यासाठी निर्णय घेत आलंय. आता मला माझे निर्णय घ्यायचे. मला लांब जायचे ते पूर्वीच्या सगळ्या परिस्थितीपासून, माझ्या आठवणींपासून. शेखर, तुला काही बोलायचंय का? जुई, मला तुला जे सांगायचंय ते दिवसा उजेडी समोरासमोर सांगता आला तर फार बरं होईल. काय रे शेखर? याचा निरोप त्यालाच असतोय, दुसऱ्याला कळू द्यायचा नाही.